आधीच वातावरण पेटले आणि त्याला काही केलं आणि यात त्याचा काही हात नसेल तर भलतंच काहीतरी होऊन बसेल. हे जाता या रमावतीत तो गुरु सोडला तर आपलं वाईट कोणी करत नसतंय बघा. आधी तुमच्याशी खोटं बोललेलं असतं, नंतर दुश्मनाच्या घरात जाऊन बसलेलं असतं आणि प्रेस समोर तुम्हाला अडचणीत आणलं आणि आज तर नाई साहेबांवर हल्ला झालेला असतं बघा. याच्यानं कळत नसतंय त्याच्यात ही सगळी प्लॅनिंग असते बघा. प्लॅनिंग आम्हाला पण तेच वाटतंय. हे सगळं गुरुनं केले. आईला गुरु कुठे आहे? तो गुरु गुरु कुठे आहे? कोणत्याच्या गेस्ट हाऊसवर आहे दादा? हे सगळं जर त्या खरंच गुरुने केलं असेल ना तर आज त्याला मी जित्ता सोडत नसतोय. चला बसा गाडीत, बसा गाडीत. तेजा, तेजा, तेजा. बस ना खाऊन घे ना, नेहमीच असं करतेस बाळा. आजारपणात तरी पोट भर खा. तर मी काय ऐकणार नाहीये, एवढं खा. मग एवढं शेवटचं उरले संपवून टाक पटकन. तर काही होत नाहीये, काही होत नाही. पिऊन टाक. झालं बघ. शान माझं बाळ ते. बघ इथं तू तुझ्याबद्दल जेव्हा मला कळलं ना तर एकदम काळजात धस्सच झालं होतं बघ. कधी येऊन तुला बघते भेटते असं झालं होतं. इकडं काळजी वाटत होती तर दुसरीकडं ना अभिमानानं ऊर भरून आला होता बघ. खूप कौतुक वाटतंय बघ तुझं. काय ग वैदू, तुला कसं कळलं माईंवर हल्ला होणार आहे ते? काय सांगू आई, योगायोगच म्हणायचा. मी मंदिरात गेले होते दर्शनाला. तिथून निघताना नेमकं 2 गुंडांना बोलताना ऐकलं मी. माईसाहेब मक्तेदारांवर हल्ला करायचा असं म्हणत होते. मी काय करू काहीच कळत नव्हतं ग. त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, ते निसटले. घरीच सगळ्यांना कॉल केला, कोणीच कॉल उचलत नव्हतं. मग शेवटी एक अंदाज बघून मीच निघाले, कारण हल्ला कुठे होणार होता हे फक्त मला माहिती होतं. खूप हिंमत दाखवलीस बघ वैदू. संस्कार विसरले नाहीस बघ पोरी तू. स्वतःच्या सासूला आई मानून जे काही केलंयस ना त्या सगळ्या गावाला कौतुक आहे बघ. बाहेर तुझ्या नावाचा जय जयकार सुरू आहे. पप्पा नाही आले का? अगं नाही अगं, म्हणजे त्यांना ते जमिनीचं काम होतं ना, सकाळीच गेलेत निपाणीला. जर महत्वाचं काम आहे म्हणले. त्यांचा अगं फोन आलता मला येता येता. मीच त्यांना सांगितलं नाहीये काही, म्हणजे त्यांना म्हणलं की बरी आहे वैदेही, काही काळजी करण्यासारखं नाही. तू उगाच तिकडे काळजी करत बसली असते नाही. मी आले, धुवून येते पटकन. हा बेटे, रिया काय ग, काय झालं? खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आईला गुरु कुठे आहे? तो गुरु गुरु कुठे आहे? कोणत्याच्या गेस्ट हाऊसवर आहे दादा? हे सगळं जर त्या खरंच गुरुने केलं असेल ना तर आज त्याला मी जित्ता सोडत नसतोय.